या मॅचला ऑन करायचंय प्रणित तांडेल इथून आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये लगेच आपण सेटअप व्हायचंय. मॅच ऑन केले जाईल. सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला हितेश पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला तृणाल पाहायला मिळते. मॅच ऑन होईल. आदर्श संघ फील्ड सेटअप केला गेलाय. मॅचला आपण ऑन करतोय. सामन्याला सुरुवात होईल. इथून जर आपण पाहिलं पहिला चेंडू पेच करत असताना इथून पाहूया धावचीची संधी फेकी केली आहे. सिंगल धाव कंप्लीट होईल. पाहूया हितेश आपल्याला पाहायला मिळतो. इथून जर पाहिलं तर चेंडू मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत सोडलं गेलं आणि इथून चेंडू मात्र डॉट बॉल घोषित केला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच शरीरावरती मात्र चेंडू परत झालाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. पाहूया दिशांना पुढचा चेंडू इकडून सॉफ्ट हँड सिंगल खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पंच दर्शवतायत इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावा खर्च होताना. 2 वाईड बॅक टू बॅक इथे पाहायला मिळतायत. खराब लेन्थ लाईन मात्र पाहायला मिळते दिशांच्या माध्यमातून. आता मात्र पाहूया हर्षल इकडून चेंडू वरती चेंडूला हातामध्ये गॅदर करायचं होतं. परंतु फक्त चेंडूला रोखण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्यांच्या बाजूने निघून जातोय. सीमा रेखेला होतोय क्लिअर. चौकार येतोय. 4 धावा मिळतील फलंदाजाला आणि या 4 धाव्याने गायत्री माता संघाची धावफलक मात्र थोडंसं आता हालचाल करतोय. 7 धावा 7 ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ अखेरीत कंप्लीट होते. या सामन्यातील विजेता संघ मात्र खेळेल गणेश क्लब या संघासमोर. सुंदर पाहिलं धावचीची संधी आणि फलंदाज यष्टीचित बाद केलं जाते. फलंदाज बाद होईल. हितेश बॅक टू द डगआउट. यानंतरचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता संघ गणेश क्लब संघ या संघाशी मात्र खेळ करेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन नवीन बॅटर न्यूमॅन मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच मात्र ठरले गेले होते. काही कमालीचा खेळ राहिला गेला होता. मंदारच्या माध्यमातून आल्या पावलाने मात्र चौकारांची आतिषबाजी राहिली गेली होती. परंतु इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज दिशान पाहायला मिळतोय. इथून दिशांचा विचार केला तर दिशांनी मात्र 5 चेंडूचा खेळ अखेरीत कंप्लीट केला आणि 5 चेंडूमध्ये टोटल धाबा खर्च केल्यात 8. 8 धाबा कंप्लीट झाल्यात. स्कोर कार्ड वरती शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धाबा कंप्लीट होतील. इथून जर पाहिलं तर खूपच चांगला चेंडू राहिला गेला आणि इथून षटक क्रमांक पहिलं होते समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 8 धावा.
जाऊया इथून जर पाहिलं पाहूया. राकेश आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू ते डॉट बॉल पाहायला मिळते. समोरच्या रिदममध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इकडून धावगती मात्र मंद झालेली आहे. गायत्री माता संघाची मागच्या मॅच मध्ये आपण धावगती मात्र वेगाने धावत होती. मंदारच्या बॅटमधनं धावांची लूट मात्र घेतली जात होती. परंतु यावेळी जर आपण तपासलं तर धावगती मात्र थोडीशी शांत केली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा जरूर खर्च झाल्यात. एक चौकार आलं होतं. परंतु त्यानंतर राकेशने मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आल्याबरोबर पहिलाच चेंडू डॉट आणलाय. बघूया पुढचा चेंडू घेऊन. काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं आणि इथून फलंदाज धावचीच्या स्वरूपात मंदार गॉन होताना पाहायला मिळते. काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. कीर्तेश उडता हुआ कीर्तेश आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण नेत्रदीपक क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. रनआउट मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होते मंदार. तर धावगती पूर्णपणे शांत केली आहे. 8 धावेवरती विकेट मात्र पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅच आपण तर लक्ष असू द्या मॅच मध्ये थोडंसं बदल होतंय. इथून आपण पाहिलं तर सी पॅनलला आपण सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये एका बाजूला दियंग क्लब संघ तर दुसऱ्या बाजूला बालदांडे संघ. या दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा इनिंग ब्रेक मध्ये जसा इनिंग ब्रेक होईल वन टॉस साठी रिपोर्ट करा. दियंग क्लब संघ आणि बालदांडे संघ आपण रिपोर्ट करायचा इनिंग ब्रेक मध्ये. येस विनीत आपल्याला पाहायला मिळते तयार आहेत. जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती इथून एकही धावा खर्च केलेली नाहीये. पुन्हा एकदा काय जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. धावचीची संधी आणि पुन्हा एकदा फलंदाज खतरेमध्ये आणि इथून खतरेची घंटी मात्र राहिली आहे. कृणाल मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. आता या षटकानं मात्र आता विचार करण्यास भाग पाडलाय गायत्री माता संघाला. आता करायचं तर काय? कारण की पहिल्या षटकात 8 धावा आल्यानंतर 5 चेंडूमध्ये एकही धावा खर्च न होता रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज येतायत, जातायत, येतायत, जातायत आणि हे मॅचचं इक्वेशन बदलण्याचं काम मात्र राहिलं गेलंय राकेशच्या माध्यमातून. मॅच जर आपण पाहिली तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर कल्पक आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कल्पकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून फील्डमध्ये थोडंसं पुन्हा एकदा चेंजेस केले जात आहेत. बदल केले जाते. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत विशाल आणि कल्पक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया राकेश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरनं. एकही धावा खर्च केलेली नाही आपल्या गोलंदाजीमधनं. नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं पालदांडे संघ आणि त्याचबरोबर दियंकला संघ असा मॅच असणार आहे. सुंदर पाहिलं पाहूया. सिंगल साठी मात्र फटका खेळला गेलाय. इकडून सिंगल धाव कंप्लीट होईल. हर्षल मात्र चेंडूवरती वेगाने आले होते. सिंगल धाव कंप्लीट होत आहे. धावफलक एकने फ्लाय होईल. धावफलक धावून पोहोचेल 9 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. या चेंडूमध्ये फक्त एक धाव 2 विकेट पाहायला मिळतात रनआउटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग असेल राकेश यांच्या षटकातील आणि या शेवटच्या चेंडूवरती पाहूया विशाल विशाल फटका खेळतोय का? कारण की नावात विशाल आहे. परंतु काम मात्र विशाल करेल का? की आवश्यकता आहे संघासाठी आवश्यक फलंदाजी करावी लागेल. पुढे सिंगल घेण्याचा साहस केलाय पापिया. खतऱ्याची घंटी पुन्हा एकदा वाजते. पंच मात्र थोडस डाऊट मध्ये आहेत आणि इथून पंच निर्णय पोहोचवतील. ते थोडस प्रेशर पंच मात्र इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना मात्र थोडंसं अडथळा निर्माण झाला होता पाहणीसाठी. परंतु पंचाने मात्र थर्ड अंपायर रेफरल केलंय. पाहणी केली जाईल आणि लगेचच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
इथून जर पाहिलं तर पंचांनी मात्र पाहणी गेली आहे आणि त्याचबरोबर फलंदाज हा सेफ झोनमध्ये पाहायला मिळतोय. नॉट आउट अँड नॉट आउट इथून पाहायला मिळतंय. जे डाव कंप्लीट होते. या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 10 धावा. 10 ऑन द बोर्ड 12 चेंडूचा खेळ अखेरीत कंप्लीट झालाय आणि येणारे शेवटचे 6 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे. या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता किती धावा कंप्लीट केल्या जातील गायत्री माता संघाच्या माध्यमातून फलंदाज मात्र आता जबाबदारी घेतील आणि या जबाबदारीच्या खेळामध्ये पाहूया किती धावा कंप्लीट केल्या जाईल. पुन्हा एकदा सी पॅनल आपल्याला पाहायला मिळेल धिंग क्लब आणि बालदांडे नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा मॅच असणार आहे भाटपाडा ब आणि चिकपॉक. या चारही संघाने आपली उपस्थिती दर्शवायची आहे. पहिला मॅच आपण पाहणार आहोत सी पॅनल मधनं धिंग क्लब आणि बालदांडे या मॅच नंतर नेक्स्ट मॅच असणार आहे. त्याचबरोबर या षटकानंतर लगेचच आपण इनिंग ब्रेक मध्ये त्या दोन्ही संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. टॉस केला जाईल या दोन संघांमध्ये. पाहूया शेवटचं षटक घेऊन धावसंख्या धावफलकांवरती 10 ऑन द बोर्ड 10 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक घेऊन हर्षल गोलंदाजी ट्रॅक वरती. उलटो चेंडू आणि जोरदार प्रहार विशालकडनं विशाल फटका. चेंडू सरळ बाउंड्री लाईनला क्लिअर होतोय. धरती मातेला गुदगुदी करतोय. सीमा रेखा पार येतोय चौकार. इथून जर आपण पाहिलं 4 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 4 धावेने धावफलक 4ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 14 धावा. काही कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला विशालकडनं. विशाल फटकेबाजी होताना पाहायला मिळेल का? पहिलाच चेंडू इथे चौकार नोंदवला जातोय. हर्ष त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. परंतु पाहूया येणाऱ्याच पुढच्या 5 चेंडूमध्ये विशाल किती आक्रमण चढवतोय गोलंदाज हर्षल वरती. हे येणाऱ्या काळ आणि येणारी वेळ मात्र नक्कीच सांगून जाईल काय घडेल, काय बिघडेल. काय कमालीचा स्ट्रोक पुन्हा एकदा बॅक टू बॅक विशालच्या बॅटमधनं जोरदार प्रहार होत आहेत. जोरदार आक्रमण होत आहेत. कारण की जबाबदारी घ्यायची आहे. कारण की संघ संकटात आहे आणि त्या संकटातनं बाहेर काढायचं असेल तर ती जबाबदारी मात्र घ्यावी लागते आणि ती जबाबदारीचं ओझं मात्र विशालने आपल्या खांद्यावरती घेतलंय आणि त्या जबाबदारीचं ओझं मात्र सांभाळत असताना काही कम्मालीचे 2 स्ट्रोक पाहायला मिळालेत विशालच्या बॅटमधनं आणि त्या 2 चौकारांची धावसंख्या धावफलकांवरती फ्लाय होताना पाहायला मिळते. 18 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय. किंग कोहली, विराट कोहली यांची मात्र आठवण होईल. कोण विसरेल या 18व्या सेशन मधलं IPLचं किताब मात्र त्यांच्या नावावरती राहिलं गेलं आणि डोळ्यात अश्रू जरूर होते. परंतु स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती नंतर राहिलं गेलं. कारण की ते स्वप्न पाहिलं गेलं होतं IPLचा किताब मात्र जिंकायचा आहे आणि त्या 18व्या वर्षामध्ये मात्र IPLचा किताब त्यांच्या नावावरती राहिलं गेलं. तिथून जर आपण पाहिलं धावचीच्या स्वरूपात फलंदाज कल्पक मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपण धिंग क्लब संघ आणि बालदांडे या 2 संघांमध्ये पाहणार आहोत. 2 संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. इथून जर पाहिलं टोटली चेंडूचा खेळ खल्लास झालाय 3 बॉल रिमाइनिंग असतील या इनिंग ब्रेक मध्ये. लगेच स्पीडअप करा. धावसंख्या धावफलकामध्ये जर आपण तपासली तर 18 धावा. जाऊया इथून जर पाहिलं टोटली 3 चेंडूचा खेळ बाकी 18 धावा धावफलकांवरती पाहायला मिळते. न्यूमॅन हर्ष आपल्याला पाहायला मिळते. पाहूया हर्षल आता मात्र गोलंदाजीमध्ये काय परिवर्तन करतोय. अहो काय कमालीचा स्ट्रोक. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूला पाहत राहिले. तू पकडेल का मी? असं मात्र क्वेश्चन मार्क राहिलं गेलं. तत्पूर्वी चेंडू क्लिअर होते बाउंड्री लाईनला. 2 बॉल रिमाइनिंग आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार. पहिला सिंगल आला, चौकार आलाय. पहिले दोन्ही चौकार आले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बाउंडऱ्या आल्यात. त्यानंतर एक विकेट आणि एक पुन्हा एकदा चौकार.
बघूया पुन्हा एकदा कमालीचा श्लोक पाहायला मिळाला. धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपात विशाल आता मात्र बाद होतोय. जाऊया शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. हर्षल यांच्या षटकातील धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 22 धावा 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या षटकामध्ये 3 चौकार पाहायला मिळाल्यात आणि 2 रनआउट पाहायला मिळालेत. धावचीच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद झाले. शेवटचा चेंडू पाहूया. हर्षल आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. इकडून पाहिलं तर झेल सुटला गेलाय परंतु सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपात हर्ष इथून बाद होताना पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं आपण इनिंग ब्रेक होतोय. बालदांडे संघ आणि ध्येय क्लब संघ आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे. झाडू पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. ग्राउंड स्टाफ धावायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23 आणि 24 धावेचं लक्ष असेल. याचा रिव्ह्यू मात्र घेतलाय. थर्ड अंपायर कडनं रेफरल केलं गेलाय. धावचीचा जो आपण सिंगल धावेसाठी जो प्रयत्न केला गेला होता त्यासाठी आपण रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय. तर विनंती असेल बालदांडे संघ आपण या टॉससाठी आणि ध्येय क्लब संघ. बालदांडे संघ आणि ध्येय क्लब संघ. तर पहिली धाव कंप्लीट करत असताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. इथून धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा आणि 23 धावांचं लक्ष असेल. विनीत विनीत तर सी पॅनल जो आहे त्या प्रत्येक संघाला निवेदन असेल. ध्येय क्लब संघ, बालदांडे अ संघ, पाटपाडा ब, चिकपॉक, स्वराज्य, शिवशक्ती ब, विशाल आणि माऊली 11. ह्या प्रत्येक संघाने आपली उपस्थिती वंदनीय असेल. प्रत्येक संघाने आपली उपस्थिती दर्शवायचं आहे. तर या मैदानाच्या आतमध्ये मॅचला ऑन करतोय. 23 धावांचा टार्गेट असेल. पाहूया सलामीचा बॅटर हर्षल आणि आपल्याला पाहायला मिळते दिशान पुन्हा एकदा काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. कल्पक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच मात्र ठरला होता हर्षल. आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाजी ट्रॅक वरती. सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली आहे आणि इथून 18 चेंडूमध्ये डिफेन्स करायचे आहेत 23 धावा आणि बघूया इथून जर पाहिलं बॅटनं कट केलं गेलंय. चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल साठी सिंगल झोन मध्ये पाठवलं गेलंय. म्हणून नक्कीच गायत्री माता संघ मात्र या विचारमयामध्ये असेल की सिंगल जातो काय हरकत नाही आहे परंतु एक चौकार मात्र त्यांना क्लिअर करायचा. आदर्श संघाला इथून जर आपण पाहिलं 23 धावा कंप्लीट करायच्या आहेत 18 चेंडूच्या खेळामध्ये म्हणजे एक चौकार क्लिअर करायचा आहे. याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली जाते विशालच्या माध्यमातून. काही कमालीचे फलंदाजी राहिली आहे विशालची परंतु आता गोलंदाजी करायची आहे आणि त्याच अनुषंगाने चांगलं लेथ लाईन मात्र मेंटेन ठेवली आहे. इकडे काय कमालीचं क्षेत्ररक्षण खूपच चांगलं झेल इथे टिपला जातोय.
नेत्रदीपक झेल मात्र टिपलं जातोय. खूपच अप्रतिम झेल इथे पाहायला मिळाला कल्पकच्या माध्यमातून. जसा स्ट्रोक खेळला गेला त्याचबरोबर चेंडू वरती लगेचच आपल्याला कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि इथून फलंदाज झेलचीच्या स्वरूपात हर्षल बाद. इथून जर आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला छोटा बंधू तर एका बाजूला मोठा बंधू आहे. कीर्तेश आणि दिशान आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं सॉफ्ट हँड मात्र कीर्तेशने सिंगल साठी चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल धाव कंप्लीट होईल. इथे षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय आणि पहिल्या षटकातील टोटल 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा कंप्लीट. बालदांडे संघ आपण टॉस साठी रिपोर्ट करा. हर्षल पाटील आपण टॉस साठी या. पाहूया. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. काय कमालीचा चेंडू राहिला गेलाय. इथून फ्लायटेड चेंडू ठेवले जात आहेत. फलंदाजाला बॅट वरती कनेक्शन करणं थोडंसं कठीण आहे आणि इथून विशालनं मात्र काय कमालीची गोलंदाजी राहिली गेली आहे. तिथून सहजासहजी मात्र 23 धावा बनवता मात्र काम गाळावं लागेल असं मात्र सुनिश्चित केलं जातंय. गायत्री माता संघाकडनं आदर्श संघाला. इथून बॅटला चेंडू मात्र ब्रश होतोय. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावफलक 1 मात्र फ्लाय होईल. धावफलक स्कोर कार्ड वरती 4 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल रिमाइनिंग आहे. इथून पाहिलं तर डॉट बॉल, चेंडू निर्धाव. जाऊया इथून षटक क्रमांक आपण पहिलं पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीत 1 विकेट 4 धावा. हर्षल आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षल आपण या टॉससाठी. बलदांडे संघ आणि एका बाजूला धिंग क्लब संघ या दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. विनीत सपोर्ट साठी आलाय हर्षदच्या. तर येस बंटी आपण सरळ टॉस बॉक्स मध्ये कॅमेरा रोल करायचा आहे. दोन संघामध्ये आपण टॉस करतोय. एका बाजूला धिंग क्लब संघ सी पॅनल मधील मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिलाच चेंडू इथे पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येस. धावफलक 4 धावा. 23 धाब्याचं लक्ष आहे. 22 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि 23 धावांचा टार्गेट असेल. इथून जर आपण पाहिलं मॅचचं इक्वेशन 19 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावा असं मॅचचं इक्वेशन राहिलं गेलं. टॉस झाला आणि टॉस विन होतोय बालदांडे संघ. इथून जर पाहिलं काय कमालीचं क्षेत्ररक्षण चेंडू रोखणं गरजेचं होतं. 3 क्षेत्ररक्षण सजावट आहे आणि त्याच रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न साहस दाखवलंय. दिशांना चेंडूला क्लिअर केलं जातोय. बाउंड्री लाईनला क्लिअर होतोय. सीमा रेखा पार येतोय चौका. 4 धावा. इथे बॅटला चेंडू ब्रश होतोय आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळते. हितेश आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा थोडंसं अल्टी-पल्टी होते. 15 धावेचा आवश्यकता असेल 10 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा काय कमालीचा स्ट्रोक. जोरदार प्रहार. चेंडू सरळ क्लिअर होते. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनला. सीमारेखा पार येतोय चौकार. 4 धावा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण पाहिलं तर मॅच इक्वेशन बदलण्याचा प्रयत्न दिशांना केलाय. आता दिशांना एक चौकार क्लिअर करायचा आहे मॅचला आपल्या जवळ खेचण्यासाठी. इथून जर पाहिलं मॅच आता मात्र येऊन पोहोचतोय 9 चेंडू 11 धावा. म्हणजे एक चौकार अजून क्लिअर करायचा आहे दिशांना. मॅच मध्ये पकड बनवायची असेल तर. प्रयत्न केला जातोय इकडून काय कमालीचं क्षेत्ररक्षण हर्षकडनं राहिलंय. डॉट बॉल. 8 चेंडू आणि त्या 8 चेंडूमध्ये आता 11 धावेचं इक्वेशन राहिले. 8 चेंडू 11 धावा. मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. काय कमालीचं मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला गायत्री माता संघ, दुसऱ्या बाजूला आदर्श संघ.
हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 11 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पाहूया. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार जरूर आले. पहिल्या 3 चेंडूमध्ये चौकार 2 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर येणाऱ्या 3 चेंडूवरती 2 चेंडूनं मात्र काय कमालीचं काम केलंय. आता शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. काय कमालीचा खेळ राहिला गेलाय. कधी इथे तर कधी तिथं. असं अल्टी-पल्टी होते मॅच. डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळतंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये खराब गोलंदाजी राहिली होती. आणि इथून या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली गेली आणि इथून कमबॅकिंग गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. आता 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडूमध्ये 11 धावेचं इक्वेशन राहिलंय. काय घडेल, काय बिघडेल मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेतो एक छोटीशी विश्रांती आणि येतोय पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूंचा अखेरीस खेळ बाकी राहिलाय. बालदांडे संघ आपण आपला निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. आणि इथून जर पाहिलं फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. कीर्तेश मॅचचा आता इक्वेशन बदलते. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये आता 11 धावेची आवश्यकता आहे. टोटल जर आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये एकही धावा आलेली नाहीये. मागचा इतिहास जर आपण पाहिला 4 चेंडूमध्ये एकही धावा आलेली नाहीये. आणि इथून बालदांडे संघाने मात्र निर्णय पोहोचवला की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि देंगल संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आम्ही आमंत्रित करतोय. सी पॅनलचे जे सर्व संघ आहेत त्यांना निवेदन असेल आपण आपली उपस्थिती दर्शवायचं आहे. बाटपाडा ब, चिकपॉक, स्वराज्य, शिवशक्ती ब, विशाल आणि माऊली 11. या प्रत्येक संघाने आपली उपस्थिती दर्शवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. जाऊया इथून आपण मॅच कडे वळतोय. 6 चेंडूंची जबाबदारी मंदार गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू डॉट त्यानंतर दुसरा पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. न्यू बॅटर न्यू मॅन आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव आपल्याला पाहायला मिळतोय न्यू मॅन हलक्या त्यानं मात्र चेंडूला कट केलं गेलंय सिंगल धावेसाठी. इथून जर पाहिलं फलंदाज दिशान बाद होताना पाहायला मिळतोय विकेट. तर जाऊया मॅच ऑन आहे. इथून पाहिलं तर अकराचा बॅट खेळण्याचा प्रयत्न मॅच हळूहळू मात्र आदर्श संघाने आपल्या हातातनं गमावली आहे. हे बोलण्यात काही हरकत नाहीये कारण की ज्याप्रमाणे खेळ राहिलाय आणि इथून गायत्री माता संघ हा मॅच जिंकतोय. कारण की दुसऱ्या षटकामध्ये असं वाटत होतं पहिल्या 3 चेंडूमध्ये गायत्री माता संघ ह्या मॅच मधनं हात मात्र धुवून बसतोय की काय. परंतु नंतर